छत्रपती संभाजीनगर शहरात बुलेट आणि इतर दुचाकी वाहनांमध्ये अवैधरित्या बदल करून फटाक्यासारखा आवाज करणारे सायलेन्सर लावणाऱ्या चालकांविरोधात पोलिसांनी कठोर मोहीम सुरू केली आहे। वाहतूक पोलीस विभागाने दिवसभरात 77 बुलेट चालकांवर दंडात्मक कारवाई करत 77,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। तसेच 17 बुलेट वाहने जप्त करण्यात आली। पोलिसांनी स्पष्ट केले की बुलेट आणि इतर दुचाकींवर मोठा आवाज करणारे सायलेन्सर बसवल्यामुळे ध्वनी प्रदूषण वाढते आणि नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो। पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम हाती घेतली असून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई केली जात आहे। आज जे आहे हे जे शहरामध्ये बुलेट जे असतात फटाका लायसन ज्याने लोकांना वयोवृद्ध लोकांना त्रास होतो, त्या जोरात चालवतात आणि जोरजोरात फटाके वाजल्यासारखे गाड्याचे सायलेन्सर असतात। त्यामुळे वरिष्ठांनी आदेश दिल्याप्रमाणे या गाड्यांवरती आम्ही कारवाई करत आहोत। त्यांचे सायलेन्सर चेंज करून घेतो आणि त्यांच्यावर जो दंड आहे तो दंड भरून घेण्यात येतो, जेणेकरून वयोवृद्ध लोकांना त्रास होत नाही किंवा फटाका फोडल्यामुळे लोक जे रस्त्याने चालतात त्यांचं मन विचलित होतं आणि ऍक्सिडेंट वगैरे होण्याचे प्रमाण जास्त वाढलेलं आहे। आतापर्यंत आम्ही साधारणतः सकाळपासून 25 ते 30 वाहन आम्ही चेक केले आणि ऍक्च्युअली 10-25 गाड्यांवरचे सायलेन्सर आम्ही बदलून घेतलेले आतापर्यंत। आव्हान काय करणार? सगळ्यांना आव्हान हेच करण्यात येतं की आपण जे ओरिजिनल जे गाडीचं सायलेन्सर आहे तेच सायलेन्सर ठेवा आणि जेणेकरून पब्लिकला किंवा इतरांना त्रास होणार नाही यासाठी सायलेन्सर नियमाप्रमाणे गाडी वाहन चालवा, नियमाचे पालन करा, वेळोवेळी सहकार्य करा पोलिसांना देखील, असं मी आवाहन करणार आहे पब्लिकला। माझं नाव पोलीस उपनिरीक्षक दीपक नानासाहेब डोणे। NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर।